नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. चैत्र पौर्णिमा 23 एप्रिल 2024 रोजी आहे. हनुमान जयंतीचे 21 प्रभावी उपाय. हनुमान जयंतीला मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. उत्तर किंवा दक्षिण दिशेला तोंड करून लावा. त्यात 2 लवंग टाका. या दिव्याने हनुमानाची आरती करून हनुमानाष्टक वाचावा. त्याचबरोबर गुलाब किंवा लाल फुलांची माळ, लाल चंदन अर्पण करा. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. 2. शनी पीडेतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला उपवास धरा. लाल रंगाचे कपडे परिधान करून मारुतीच्या मंदिरात जा. मूर्तीसमोर कुशच्या आसनावर बसून जाईचं तेलाचा दिवा लावा. हनुमान चालिसाचे 11 वेळा पाठ करा. 3. शनी 7.5 आणि अडचणीतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमानाला सिंदूर, चोळा आणि जाईचं तेल अर्पण करा. वडाची 8 पानं काळ्या धाग्यात बांधून त्यावर सिंदूरने राम राम लिहा. ही पानं हनुमानाच्या मंदिरात अर्पित करा. या उपायामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि संकटातून सुटका करतात. 4. हनुमान जयंतीला हनुमानाची पूजा करून त्यांच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. 11 वेळा हनुमान चालिसा पाठ करावा. याने मारुती प्रसन्न होऊन जीवनातील प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळते. 5. हनुमान जयंतीला विडा तयार करून हनुमानाला अर्पित करावा. 6. या व्यतिरिक्त या दिवशी हनुमान चालिसा, बजरंग बाण, मारुती स्तोत्र पाठ करावा. 7. धनहानीपासून वाचण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी 11 पिंपळाची पाने घेऊन त्यावर श्रीराम नाव लिहावे. हे पान हनुमानाला अर्पित करावे. या उपायाने धनसंबंधी समस्या सुटतात आणि मनोकामना पूर्ण होतात. 8. हनुमान जयंतीला मारुतीला गुलाबाच्या फुलांची माळ अर्पित करावी. हनुमानाला प्रसन्न करून त्यांची कृपा प्राप्तीसाठी हा उपाय सर्वात सोपा असल्याचं म्हटलं गेलं आहे. 9. धनहानीपासून वाचण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी 11 पिंपळाची पाने घेऊन त्यावर श्रीराम नाव लिहावे. हे पान हनुमानाला अर्पित करावे. या उपायाने धनसंबंधी समस्या तुटतात आणि मनोकामना पूर्ण होतात. 10. पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा. 11. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार तोरण लावल्याने घरातील वातावरणात शुभता येते. 12. पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्राय नमः मंत्राचा जप करा. 13. आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते. हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातून मुक्तता मिळते. जर तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे. असे केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास प्रारंभ होईल. 14. हनुमान चालिसाचा पाठ केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. जर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर प्रत्येक काम करताना संकोच असेल तर हनुमान चालिसाचा जप केल्यास फायदा होईल. 15. भीतीपासून मुक्ती मिळते. दररोज हनुमान चालिसाचे पाठ केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते. आयुष्यात बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून भीती वाटू लागते. हनुमान चालिसाचे पठण केल्याने कशाचीही भीती वाटत नाही. 16. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करावे असे सांगितले जाते. जर तुम्हाला वारंवार दुखापत होत असेल किंवा अपघाताचा बळी ठरत असाल तर हनुमान चालिसा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
17. शत्रूपासूनही रक्षा होते. हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्यास व्यक्तीला अनिष्ट शत्रूपासून मुक्ती मिळते. तुमचे वाईट चिंतणाऱ्या लोकांना अद्दल घडते. 18. हनुमान चालिसाचा पाठ केल्याने भीती दूर होते असे म्हणतात. अशा वेळी कोणत्याही प्रकारची भीती आणि शत्रूंची भीती टाळण्यासाठी हे पठण करा. काळी जादू, चेटूक, भूत, कोणतीही दुर्घटना आणि अकाली मृत्यूची भीती घालवण्यासाठी हनुमान चालिसाचा पाठ करा. यामुळे तुमची सर्व भीती दूर होऊ शकते. 19. जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल आणि कर्ज बुडत असाल तर पिठाच्या 4 बाजूंच्या दिव्यामध्ये चमेलीचे तेल टाका, वडाच्या पानावर ठेवा आणि दिवा लावा. अशा 5 पानांवर 5 दिवे लावून हनुमानजीच्या मंदिरात ठेवा. असे किमान 11 मंगळवार करावे. शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन. 20. हनुमानजींना पिठाचा दिवा अर्पण केल्याने शनीच्या बाधाही दूर होतात. 21. हनुमानजींना तुपासह सिंदूर अर्पण केल्याने तुम्हाला भगवान श्रीरामाची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या वाईट कर्मांचे निराकरण होते. मंगळवारी उपवास करून हनुमानजींची सिंदूर लावून पूजा करून हनुमान चालिसाचा पाठ केल्यास मंगल दोष शांत होतो. सिंदूरसोबत चमेलीचे तेलही अर्पण करावे असे म्हणतात. सिंदूर लावल्याने एकाग्रता वाढते आणि दृष्टी सुधारते. यामुळे सौभाग्यही प्राप्त होते. जो व्यक्ती शनिवारी हनुमानजींना सिंदूर अर्पण करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. राशीनुसार उपाय. 1. मेष. हनुमानाला लाल रंगाचे वस्त्र आणि शेंदूर अर्पण करावे. 2. रिषभ. चमेलीच्या तेलाचा दिवा हनुमान मंदिरात लावून पांढरे फूल अर्पण करावे. 3. मिथुन. हनुमानाला गोड पान, तंबाखू आणि सुपारी न टाकलेले अर्पण करून गुलकंदाचा नैवेद्य दाखवावा. 4. कर्क. हनुमानाला खव्यापासून तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. 5. सिंह. हनुमानाला लाल फुलांची माळ आणि मिठाई अर्पण करा. 6. कन्या. हनुमानाला बेसनाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. 7. तूळ. हनुमानाला तळलेले पदार्थ उदाहरण पुरी, भाजी इत्यादी नैवेद्य दाखवावा. 8. वृश्चिक. हनुमानाला मुगाचा हलवा आणि उडदाचे वडे अर्पण करावे. 9. धनु. हनुमानाला मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा आणि वस्त्र अर्पण करावेत. 10. मकर. हनुमानाला पांढरे फूल आणि लाल वस्त्र अर्पण करावे. 11. कुंभ. हनुमानाला गुलाबाचे अत्तर अर्पण करावे. 12. मीन. हनुमानाला लाल झेंडा, चमेलीचे फूल तसेच रुईच्या पानांची माळ अर्पण करावी. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.